नमस्कार मित्रांनो, माझ्या नाणी नोटा संग्रहामध्ये हार्दिक स्वागत। मित्रांनो, आपण पाहू शकता हे माझ्या संग्रहातील 5 रुपयाचे भारतीय नाणे आहेत। भारत सरकारने विविध डिझाईनमध्ये 5 रुपयांचे नाणे जारी केलेले आहेत। त्यापैकी हे एक नाणं अतिशय सुंदर आणि प्रत्येकाच्या आवडीचे, आपुलकीचं आणि भावनांशी निगडीत असलेले हे नाणं आहे। आपण बघता क्षणी आपल्याला कळतंय की या नाण्याच्या मध्यभागी 75 हा अंक आहे आणि त्याच्या खाली आझादी का अमृत महोत्सव असं लिहिलं आहे। मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे इंग्रजांनी आपल्या देशावर अनेक वर्ष राज्य केले, परंतु 1947ला आपल्या देशातील अनेक थोरांच्या अफाट अशा कर्तृत्वाने 1947ला आपला भारत देश स्वतंत्र झाला। अनेकांनी आपले प्राण दिले, आपले संसार उद्ध्वस्त झाले तरी त्याची पर्वा केली नाही आणि त्याचेच आपल्याला एक जीवनातील अनमोल क्षण 1947ला जो 15 ऑगस्ट या दिवशी आपल्याला मिळाला। 15 ऑगस्ट 1947ला आपला भारत देश स्वतंत्र झाला। 2023 या ठिकाणी अंक दिसतोय, साल आहे, तर 2023ला 75 वर्ष स्वातंत्र्याला पूर्ण झाले आणि या स्मरणार्थ भारत सरकारने हे नाणं जारी केलेलं आहे। वरच्या बाजूला 75th इयर ऑफ इंडिपेंडेन्स असं लिहिले आहे आणि सर्वात खाली शेवटी रुपयाचं चिन्ह या ठिकाणी बदललेलं आहे। याच्याविषयी सविस्तर माहिती मी देईनच आणि या ठिकाणी 5 हा अंक लिहिला आहे। इथे तिरंगाचा आकार दाखवलेला आहे आणि मध्यभागी या ठिकाणी अशोक चक्र दाखवलेलं आहे। ही आपली प्रतीकं आहेत जी आपल्याला वेळोवेळी प्रेरणा देतात आणि जे थोरांनी बलिदान दिलेलं आहे त्याची आठवण करून देतात आणि आपला देश पुढे व्यवस्थित चालावा, त्याची प्रगती व्हावी हे एक संदेश यातून मिळतो। पाठीमागे आपण बघूया, या ठिकाणी भारताची राजमुद्रा आणि त्याखाली सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य आहे। बाजूला भारत, इंडिया असे शब्द आहेत। मित्रांनो, याचा आकार गोलाकार आहे, व्यास 23 मिमी आहे, वजन 6.8 ग्रॅम आहे, जाडी 1 मिमी आहे आणि धातू स्टील आणि पितळ वापरलेला आहे। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे जर एखाद्या घटनेला 25 वर्ष पूर्ण झाली तर रौप्य महोत्सव आपण म्हणतो, 50 वर्ष पूर्ण झाली तर सुवर्ण महोत्सव म्हणतो, 60 वर्ष पूर्ण झाली तर हिरक महोत्सव म्हणतो, 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अमृत महोत्सव म्हणतो आणि 100 वर्ष पूर्ण झाली तर त्या घटनेला शताब्दी महोत्सव असं म्हणतो। धन्यवाद। अशीच माहिती मिळवण्यासाठी आणि वेगवेगळी नाणी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।